विदर्भात पावसाचा जोर कमीच आहे आणि अनेक भागामध्ये सध्या पाऊस कमीच पाहायला भेटत आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये, पुणेसह अनेक भागामध्ये मुसळधार अतिवृष्टी पाऊस पडत आहे. एकीकडे जबरदस्त पाऊस महाराष्ट्राच्या भागामध्ये होत आहे आणि आपल्या विदर्भामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहे. काही भागामध्ये पाऊस पडत आहे, पण हा पाऊस पेरणी योग्य काही भागामध्ये वातावरण तयार अद्यापही नाही करत आहे आणि काही भागामध्ये पेरणी झालेली आहे. तर असं सध्या या काळामध्ये आगळं-वेगळं वातावरण आपल्या महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी आहे आणि मराठवाड्याला साठलेला जो काही मध्य महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, त्या भागातही पावसाचा जोर कमीच आहे. त्यानंतर विदर्भामध्ये पूर्वी भागामध्ये चांगला पाऊस पडत आहे. विदर्भामध्ये पश्चिम भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर काहीसा कमी दिसत आहे. आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांचे सुद्धा कमेंट्स येत आहेत. त्यांच्या भागामध्ये पाऊस नाही पडत आहे आणि जो काही पाऊस पडतोय, त्या पावसाचा इंटेन्सिटी सुद्धा कमी आहे. त्याचा जोर आणि त्याचा परिणाम काही अ, अ, स्थळी आणि काही ठिकाणसाठीच आहे आणि असं सध्या आगळं-वेगळं वातावरण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बनलेलं आहे. मित्रांनो, आपण समोर स्क्रीनवर पाहू शकता, सध्याच्या काळामध्ये सकाळचे 8:30 वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज महाराष्ट्रभराची आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रभराची सॅटेलाईट इमेजमध्ये कोकणच्या भागातच सर्वाधिक पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत. आपल्या विदर्भाचा भाग बघितला तर पश्चिम भागामध्ये काहीसे पावसाचे ढग आहेत, पण तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग दिसत आहेत आणि हा पाऊस खास करून नागपूरचा उत्तर भाग, अमरावतीचा भाग, तसंच बुलढाणा आणि अकोल्याच्या भागामध्येच आपल्याला पाहायला भेटत आहे. काल नागपूरच्या भागामध्ये दिवसभरामध्ये पावसाचे रिपरिप पाहायला भेटलेली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम पावसाची सरी नागपूर तसंच अमरावती आणि वर्ध्याच्या आसपासच्या काही भागामध्ये पाहायला मिळालेली आहे. ही ॲक्टिव्हिटी काही भागामध्येच होती. असं नाही आहे की सर्वच भागामध्ये हा पाऊस झालेला आहे. काही भागामध्ये स्थानिक वातावरण अनुकूल असला तर त्या भागामध्ये पाऊस झालेला आहे. सध्या अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मुंबईसह उपनगरामध्ये अतिवृष्टीचे ढग सध्याच्या काळामध्ये सकाळीपासूनच आपल्याला पाहायला भेटत आहे आणि काय आपल्या विदर्भावर आता येणाऱ्या दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे का? आणि जो पाऊस आता सध्या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पडतोय, याचा परिणाम काय विदर्भावर पण होणार का? या संदर्भातली आपण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरता चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ECMF-WFचा जर आपण तुम्हाला मॉडेल दाखवला आणि पुढील 24 तासाचा काय अंदाजा असणार आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या विदर्भामध्ये, तर या संदर्भात जर मी तुम्हाला अपडेट दिला, तर पुढच्या 24 तासामध्ये आपण पाहू शकता मुंबईचा वरच्या भागामध्येच पावसाचा जोर आपल्याला दिसत आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा आधीच दिसत आहे. पण आपल्या विदर्भामध्ये जर आपण दिवसभराचा अंदाजा आज बघितलं, काय असणार आहे आपल्या विदर्भामध्ये, तर आपण समोर बघितलं आणि इथे जर याचं विश्लेषण केलं तर आपल्याला पाहायला मिळत असेल इथे अकोट आणि त्याचा उत्तरकडलेला जो काही भाग आहे, इथे तुम्ही पाहू शकता अकोट, अचलपूर आणि त्याला आसपासचा जो काही भाग आहे, या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. अकोल्यामध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी, अमरावती, अरवी आणि इकडे जो काही भाग आहे, नागपूर, अरवी, काटोल, वारूड, मितालाई, सासर या भागामध्ये काही ठिकाणी आज पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. हलक्या मध्यम पावसाच्या सरी असणार आहेत. मुसळधार पाऊस नाही पडणार आहे. हलक्या पावसाच्या सरी या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता सध्या परिस्थिती आपल्याला दिसत आहे. 1-2 ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला काहीसा दिसणार आहे. पण हलक्या मध्यम पावसाची सरी तर 1-2 ठिकाणी जर की वातावरण अनुकूल असला तर आज दिवसभरामध्ये अकोट, अचलपूर, इकडे वारूड या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची सरीसुद्धा 1-2 ठिकाणी पाहायला भेटू शकतात. काटोलच्या भागात तसंच मुलताईच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. हा जो काही मध्य प्रदेशचा भाग आहे, इथून दरम्यान हा मध्य प्रदेशचा भाग सुरू होतो. तर इथे अशी आपल्याला परिस्थिती पाहायला भेटत आहे. तर आपण जर समोर बघितलं आणि दरम्यान आजचीच परिस्थिती बघितली आणि थोडंसं आपण समोर बघितलं काय परिस्थिती असणार आज दिवसभरामध्ये 8 तारखेची. तर तुम्ही पाहू शकता अचलपूर आणि इकडे नागपूर हा जो काही भाग आहे, या भागातही पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे. दरम्यान तुम्ही पाहू शकता इथे पाऊस दिसत आहे आपल्याला आज दिवसभरामध्ये बेतूल आणि त्याच्या आसपास मध्य प्रदेशच्या भागामध्ये. बाकी उमरेडच्या भागातही पाऊस दिसत आहे दिवसभरामध्ये. तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे विजेच्या कडकडाटासह.
काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये जास्त काही पाऊस नाही दिसत आहे आणि बाकी उरलेल्या विदर्भामध्ये कोरडे वातावरण दिसत आहे. त्यानंतर समोर वाढलं आणि 9 तारखेची परिस्थिती दाखवली तुम्हाला. तर 9 तारखेला काय परिस्थिती असणार आहे? तर इथे तुम्ही पाहू शकता 9 तारखेला दरम्यान हा जो काही मध्य प्रदेशचा भाग आहे इथे जास्त पाऊस दिसतोय आपल्याला आणि आपला विदर्भाचा जो काही भाग बघितला आपण इथे गोंदियाचा खालचा भाग. तर 9 तारखेला आपण जर समोर पुढे बघितलं काय पावसाची नेमकी स्थिती दाखवत आहे CMA-WFचा मॉडेल. तर 9 तारखेला काही जास्त पाऊस आपल्या विदर्भामध्ये सक्रिय राहणार आहे याची शक्यता आपल्याला कमी दिसत आहे. काही भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाच्या सरी नागपूर, गोंदिया आणि भंडाऱ्याच्या भागामध्ये पाहायला भेटू शकतात. पण हा पाऊस किंचित काही ठिकाणी असणार आहे. असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस पडेल. आणि आता सध्या विदर्भामध्ये जो काही ढगाळ वातावरण आहे तो सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे येणाऱ्या दिवसामध्ये. कारण जो काही वेलमार्क लो प्रेशर बनलेला होता तो आता उत्तरच्या दिशेनं सरकत आहे. तर यामुळे काय होणार आहे, विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्यानंतर विदर्भातून ढगाळलेलं वातावरण सुद्धा कमी होण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला. 10 तारखेलाही पावसाचा जोर काहीसा कमीच असणार आहे. त्यानंतर 11 तारखेलाही संपूर्ण विदर्भामध्ये कोरडे वातावरण असणार आहे. 12 तारखेला सुद्धा कोरडे वातावरण असणार आहे. 13 तारखेला सुद्धा कोरडे वातावरण संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. काही जास्त पावसाचा परिणाम आपल्या विदर्भामध्ये दिसणार नाही आहे. पुढच्या 4-5 दिवसांमध्ये विदर्भामध्ये कोरडे वातावरण असणार आहे आणि आंशिक काही ठिकाणी ढग येऊ शकतात आणि जर अनुकूल वातावरण असला तर तुरळक ठिकाणी हलके पावसाचे थेंब सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकतात. पण हे परिस्थिती खूप सीमित ठिकाणी असणार आहे, 1-2 ठिकाणी असणार आहे. असं काही पाऊस तीव्रता पाऊस आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस, जोरदार स्वरूपाचा पाऊस, अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस सध्या विदर्भामध्ये दिसत नाही आहे. आणि जर तुम्हाला ही बातमी कुणी सांगत असेल आणि कुठून तुम्हाला माहीत पडत असेल की विदर्भामध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार आहे तर ही चुकीची माहिती आहे. सध्या मॉडेल असं दाखवत नाही आहे. मॉडेल सध्या हलक्या ते मध्यम पावसाची सरी विदर्भामध्ये होणार आहे असं दाखवत आहेत. किंचित आज हा पावसाचा जोर आपल्याला आपल्या विदर्भामध्ये पाहायला भेटू शकते. आज 8 जुलै आहे. त्यानंतर 9, 10 आणि 11 जुलैपासून हा पाऊस आणखी कमी होणार आहे. विदर्भामध्ये पाऊस नाहीसा प्रमाणात आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे. त्यानंतर येणाऱ्या दिवसामध्ये आणखी काही वेदर सिस्टम डेव्हलप होतो का बंगालच्या उपसागरामध्ये, याचा परिणाम काय विदर्भावर जाणवतो का, काय विदर्भामध्ये परत मुसळधार पाऊस पडतो का, सध्या यावर आपण लक्ष ठेवून आहोत. हे नक्कीच तुम्हाला अपडेट देणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे काही हवामान संदर्भातले अपडेट्स आहेत आपण या चॅनलवर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.